नमस्कार. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे. एक विचाराचं सरकार असणं किती फायदेशीर असू शकतं हे महाराष्ट्राला सातत्याने वेगवेगळ्या विषयांमध्ये लक्षात येत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामाला गती देण्याचं काम हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार एकत्र असल्यामुळे हे आपल्याला सर्वांना दिसत आहे. या व्यतिरिक्त आपण सर्वजण जाणता की एक वर्ष महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला पूर्ण झालं आहे आणि त्यानिमित्तानेच आज त्या पत्रकार परिषदेचं एक भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून, एक एनडीएतला प्रमुख पक्ष म्हणून महायुतीने या एक वर्षामध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी काय करू शकले हे सांगणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून त्या विभागांमध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन त्या ठिकाणचे विषय हे मांडावेत आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद खरं तर घेण्याचं ठरवलं. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपण विचार करतो की आपल्याला माहीत आहे की पूर्वी ज्या ताकदीने म्हणजे शेतकरी हा आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीने सरकार मायबाप म्हणून पाठीशी राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून 5 वर्षामध्ये 25,000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही या सरकारने करायचं ठरवलं आणि तेव्हापासून सातत्याने त्या दृष्टिकोनातून पाऊल हे सरकारने उचलायला सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, अचानक पडलेला पाऊस आणि या पावसाच्या ज्या पद्धतीने कहर केला त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं अतोनात नुकसान लक्षात घेता जवळजवळ 32,000 कोटीपेक्षा जास्त पॅकेज हे सरकारच्या माध्यमातून दिलं गेलं. आणि हे पॅकेज देत असताना सुद्धा आपण पाहिलं असेल की बऱ्याच जणांच्या जमिनी या खरडून गेल्या होत्या. त्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी सुद्धा पहिल्यांदाच सरकारने